तर इथे बघा आपण लेहंगा रेडी करून घेतला आहे. या पद्धतीने आपण कॅन गुडघ्यापासून खाली अस्तरला इथं मॅच केलं आहे. तर बघा या पद्धतीने आपण लेहंगा रेडी केला आहे. तर याला आपण पूर्ण ड्रेस कसा दिसतो हे एकदा पाहूया. या पद्धतीने आपण पूर्ण ड्रेस इथे रेडी करून घेतला आहे. तर बघा कॅनचा लेहंगा रेडीमेड आपण विकत घ्यायला गेलो तर लास्ट प्राईज याची साधारण 2000पर्यंत आपल्याला हा भेटतो. मी बाजारात बघितला होता कॅन लावलेला आणि साडीपासून आपण हा घरी इथे बनवला आहे. घरी बनवण्याचा आनंद काहीसा वेगळा आहे, खूपच छान. आणि याची जर शिलाई घ्यायची म्हटली कॅन विथ लावून तर आपण आरामाने याची शिलाई आपण 1000 रुपयापर्यंत इथे घेऊ शकतो. तो पूर्ण ड्रेस आपला रेडी आहे. तर बघा कॅनमुळं या पद्धतीने हा आहे तसा गुडघ्यापासून खाली अगदी या पद्धतीने इथे ठेवला आहे मी त्याला. कॅनमुळे तो आहे तसा इथे स्ट्रेट राहिला आहे, अगदी घेरदार. तर बघा याच पद्धतीने मला पूर्ण जर ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे, नवीन काही शिकायचं तर त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्कीच त्यापासून सुरुवात करूया. उन्हाळा सुरू झाला आहे. साडीपासून तुम्हाला वन पीस ड्रेस, पंजाबी ड्रेस, ब्लाउजेस शिकायची आहे, कुठल्या प्रकारची शिकायची आहे त्यासाठी सुद्धा मला कमेंट्स करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्कीच त्यावरती टाकू. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कॅन लावलेला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करा. हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे. आता खास व्हिडिओ आपण लेहंग्याला कॅन कसं लावायचं याचा सविस्तर आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर त्यासाठी बघा आपण कळीचा इथे मी लेहंगा स्टिच करून घेतला आहे या पद्धतीने पूर्ण कळीवाला. आता यासाठी आपल्याला करायचं काय, इथे मी 2 मीटर अस्तर घेतलं आहे. 2 मीटर अस्तर घेतलं आहे, 3 मीटर मी इथे कॅन घेतला आहे. याला लावायचं कसं आहे तर सरळ आधी याला आपण 2 मीटर कापड आहे या पद्धतीने मोकळा ठेवायचा आहे. आणि उंचीनुसार साधारण एक कॅन आपल्याला कसं लावायचं आहे तर गुडघ्यापासून आपल्याला इथे खाली याला स्टिच करायचं. त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, कमरेपासून तुम्ही तुमच्या गुडघ्यापर्यंतचं माप घ्यायचं आहे आणि त्या पॉईंटला आपल्याला इथे कॅन लावायचं आहे. तर मी इथे या पॉईंटला म्हणजेच की 22 इंचावरती सरळ 22 पूर्ण आपल्याला 22 इंचापर्यंत पूर्ण डॉट देऊन घ्यायचं आहे. आणि हा जो आपला कॅन आहे याला आपल्याला कसं लावायचं आहे, 2 मीटर अस्तर आहे, कॅन आपण 3 मीटर घेतलं आहे. तर या पद्धतीने कॅन पूर्ण मोकळा करून इथे बघा मी या पद्धतीने डबल फोल्ड करणार आहे. पण एकसारखा याला डबल फोल्ड न करता आपण एका पॉईंटने याला आपण लहान आणि एका साईडने याला मोठा, कारण का तर खाली हा व्यवस्थित पसरट आणि घेरदार दिसेल कसा या पद्धतीने. तर बघा इथे एक साधारण खालून 4 इंच याला आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत या पद्धतीने. आता याला इथे स्टिच करायचं आहे या पद्धतीने. स्टिच करताना जसं की म्हटली 1 मीटर आपण कॅन एक्स्ट्रा घेतलं आहे, अस्तर 2 मीटर आहे, कॅन 3 मीटर आहे. तर याच्या या पद्धतीने प्लेट्स लावायचे आहेत. परत गॅप घ्यायचं, या पद्धतीने प्लेट्स लावायचे आणि कॅन पूर्ण आपण अस्तराला या पद्धतीने इथे आपण स्टिच करून घेऊया.
इथे बघा आपण कॅन मॅच करून घेतलं. आता कॅन लावून घेतलं आहे. आता आपल्याला लेहंग्याला याला मॅच करायचं आहे, पण ते कसं ते मी आपण इथे पाहूया. तर आता इथे बघा आपण कॅन आणि अस्तर लावून घेतलं. आता हा आपला लेहंग्याचा कापड. याला करायचं काय आपल्याला आता जेवढा आपला कमरेचा पार्ट आहे तेवढ्या आपल्याला आता अस्तराच्या इथे प्लेट्स लावा, त्याला मॅच करायचं आहे. कसं तर या पद्धतीने इथे मी साडीचा लेहंगा घेतला आहे, याच्या या पद्धतीने प्लेट्स लावायचे आहेत आणि जेवढं आपलं कमरेचं मेजरमेंट आहे घागरेचं तेवढं याला करायचं, जेणेकरून आपला घागरा इथे पूर्ण घेरदार आणि व्यवस्थित इथे मॅच होईल. आता इथे बघा पूर्ण 2 मीटरच्या इथे प्लेट्स लावत आपल्याला लेहंगा इथे मॅच करायचा. पूर्ण प्लेट्स लावून आपण याला रेडी करून घेऊया.